लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत। पुणे शहरामध्ये त्यांच्या उपस्थितीमध्ये छात्रों की गुंज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमासाठी पोलीस आणि प्रशासनाकडून काँग्रेस पक्ष आणि आयोजकांना तब्बल 30 अटी घालण्यात आल्या आहेत। संध्याकाळी 4:30 ते रात्री 9:30 या वेळेतच कार्यक्रम घेण्याची परवानगी पुणे पोलिसांकडून देण्यात आली आहे। तर कार्यक्रमस्थळी क्षमतेपेक्षा अधिक नागरिकांना प्रवेश देता येणार नाही। यासोबतच सीसीटीव्ही कॅमेरे, गर्दीवर नियंत्रण आणि कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही आयोजकांवर देण्यात आली। राहुल गांधी जेव्हा पुणे दौऱ्यावर येत आहेत तेव्हा मोठी तयारी या सगळ्या निमित्तानं सुरू आहे। राहुल गांधींचा पुणे दौरा किती आणि का महत्त्वाचा आहे, काय अपेक्षा आहेत राहुल गांधींच्या भाषणावर? आताची युवा पिढी दिसते आहे तुम्हाला, जे देशाचं उज्ज्वल भविष्य म्हणजे आताची नवी पिढी, या पिढीला किती संघर्ष करावा लागतंय। आता जंतर मंतरवर जे आंदोलन झालं, या आंदोलनामध्ये कोणी आपला डोळा गमावला, कोणी आपला हात गमावला, कोणी म्हणजे कितीतरी लोकांना जे पोलीस वर्दीमध्ये नसतानाही जे पोलीस काही कर्मचारी होते ते सांगतात की वर्दीत नव्हते, काही वर्दीत विदाऊट वर्दीत होते। मग यांनी या मुलांवर का असा घात केला? मला असं वाटतं की यांनी हे सगळं घडवून आणलेलं आहे। जेव्हापासून ही बीजेपी सरकार बसली आहे तेव्हापासून म्हणजे युवा पिढी ही डिमोशनल होत आहे आता, कारण की त्याच्यासाठी म्हणून आमचे राहुल गांधीजी लढा द्यायला इथं पुण्याला येत आहेत आणि संघर्ष करून आम्ही आपल्या युवा पिढीला समोर नेत आहोत। काय अपेक्षा आहे तुम्हाला भाषणामधून? राहुल गांधींच्या कुठल्या मुद्द्यांवर बोलावं असं त्यांनी असं तुम्हाला वाटतं? हा कुठलाही राजकीय प्रोग्राम नाही आहे, हा फक्त स्टुडंटच्या हक्कांसाठी आणि जो आपल्या देशामध्ये पूर्ण भ्रष्टाचार जो चालू आहे मुलांच्या शिक्षणाबद्दल, त्याच्यात बदल घडवून आणण्यासाठी हा क्रांतिकारी पाऊल आहे राहुलजींचं। पुणेकरी जे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्याकडून जास्त अपेक्षा आहे आणि साहजिकच आहे राहुलजी त्यांची इच्छा पूर्ण करून जे आजपर्यंत होत आलेलं आहे, नेट परीक्षेचा निकाल वगैरे तुम्ही सर्वांनी पाहिलेलाच आहे, त्याच्यावर फक्त तोडगा एकच आहे, आज की आंधी राहुल गांधी। काय काय भावना आहे तुमच्या आजच्या निमित्तानं? राहुल गांधींचा जे भावी पिढी घडते आहे, विद्यार्थ्यांवर जो दिवसेदिवस अन्याय होतो, तरुण मुलींवर अन्याय होतो, तर जे देशाचे युवा आहे, पुढचं भवितव्य आहे देशाचं, त्यांच्यावरच वारंवार अन्याय होते, वारंवार पेपर फुटते, तर भविष्य काय घडणार? राहुलजींनी देशातल्या प्रत्येक युवकांबद्दल ते मनात बसलेले आहे आणि त्यांचं प्रत्येक युवकावर युवतीवर एवढं प्रेम आहे की त्यांना एक देशाचं सुदृढ नागरिक भविष्य बनवायचं आहे। म्हणून ते दिल्लीवरून ठिकठिकाणी सभा लावून त्यांच्यावर होणारा अन्याय अत्याचार कसा दूर करता येईल सरकारच्या विरोधात ते लढा देत आहे किंवा होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात लढा देत आहे आणि तो नक्की सक्सेस होतील। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन समित, ज्ञानेश्वर चौकमल, पुढारी न्यूज, पुणे।